काळ पुढे सरकत राहिला, संगीताचे रंग बदलले, पिढ्या बदलल्या, मात्र एक गोष्ट मात्र अढळ राहिली आणि ती म्हणजे आशा भोसले यांच्या आवाजातील अफाट ऊर्जा. ज्या वयामध्ये अनेक दिग्गज निवृत्तीचा विचार करतात, त्या काळात आशाताईंनी A.R. रहमान यांच्यासोबत रंगीला, ताल आणि लगान यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या सुरांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्यांच्या प्रतिभेवर वयाची कोणतीही बंधनं नाही आहेत. नव्या काळाला त्यांनी केवळ स्वीकारलं नाही, तर जुन्या गाण्यांना रिमिक्सच्या माध्यमातून नव्या पिढीच्या काळजापर्यंत पोहोचवलं. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कवी आणि गीतकार प्रवीण दवणे. प्रवीण सर, खूप खूप स्वागत आपलं. खरं तर आशाताईंचं जाणं मनाला चटका लावून जाणारं होतं. त्या गेल्या, मात्र एक फार मोठा ठेवा तुम्हा आम्हा आपल्या सगळ्यांसाठी त्या ठेवून गेल्या. या आठवणींविषयी आणि पहिल्यांदा ज्यावेळेला आता आशाताई आपल्यात नाही हे कळलं, त्यावेळेला तुमची भावना काय होती? अगदी आरंभी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नक्की. आणि पहिली भावना माझी होती कळल्यावर की जेव्हा बातमी यायला लागली की त्यांना ऍडमिट केलंय, हो, तेव्हा मला एक सारखं वाटत होतं की इतकी जिद्दी अशी ती व्यक्ती आहे, तो आत्माच इतका जिद्दी आहे की नक्कीच मला वाटतं की यमाला सुद्धा गाणं ऐकून पुन्हा परत येतील. इतकी मला त्यांच्या जिद्दीची जी अनुभूती आलेली आहे विविध वळणावर, मला ती खात्री होती. पण शेवटी असं होतं की आणि काहीला काय होतं की अशा बातम्या जेव्हा आपण काही माध्यमातून ऐकतो हो, तेव्हा त्या बहुतेक खऱ्या नसाव्यात असं आपल्याला वाटतं, आणि असं वाटतं की या खोट्याच ठरल्या पाहिजेत असंही वाटतं. तेव्हा मी प्रार्थना करत होतो मनोमन, पण शेवटी घडायचं ते घडतं. आणि आज मला असं वाटतं की ती हुरहुर जी आहे ती अजूनही आहे. संपूर्ण त्या महायात्रेत मनाने सहभागी होताना असं वाटलं की एक जणू काही आपल्या समृद्ध व्यक्तिमत्वाचा एक मोठा कप्पा असा त्यांच्या रूपाने दूर दूर जातोय आणि काहीतरी रिकामं होतंय. कारण लता दीदी गेल्यानंतर एक आशा अशी होती की आशाताई आहेत. आणि खरं सांगू का की अशा व्यक्तिमत्वांचं नुसतं विद्यमान असणं हे सुद्धा असं असतं की देवारात निरांजन आहे. एक पाहिजे, ती माणसं कायम पाहिजेत. पण आता तोही आनंद गमावला, एक रीते पण मला आलंय. प्रवीण सर, एक महत्त्वाचा मला मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे. ज्यावेळेला एखादा लेखक असेल, एखादा कवी असेल किंवा एखादा संगीतकार असेल, ते गाण्याची रचना तयार होते, मग ती संगीतबद्ध होते. सगळ्यात आधी या लोकांनी ते ऐकलेलं असतं आणि मग ते सुरांमधून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत जातं. मात्र या सगळ्या प्रवासांमध्ये शब्दाची जाण असणं, शब्दामध्ये असलेले चढ उतार असणं, त्यातल्या भावना या सर्वसामान्य ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम एखादा गायक किंवा गायिका करत असते. आशाताईंचं एक कसब होतं. त्यांच्या अनेक मुलाखती आपण पाहिल्या असतील. सामोरून पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की लीलया एखादा किस्सा सांगताना अचानकपणे त्यांनी दिलेली हाक असेल, त्या गाण्याच्या ओळी असतील, ते थेट मनाला, हृदयाला भिडायचं. हे कसं काय शक्य होतं? म्हणजे काय नेमकी साधना असावी यांची की जे तुम्ही लिहिलंय ते सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचवणं आणि त्याचा दुवा होणं? ती साधना मुळामध्ये समरसून जगणं. हम्म, म्हणजे अनेकदा माणसं टिकतात पण जगत नसतात. हम्म, नुसतं श्वासांच्या लांबी रुंदीने जगत राहणं, इतक्या वर्ष जगलो, 80 वर्ष, 85 वर्ष, अशी अनेक माणसं नुसती असतात. हो, परंतु हे जे गच्च भरलेले कलावंत आहेत ना, त्यांनी आपल्या अश्रू, आपल्या वेदना, आपल्या आयुष्यातल्या अपेक्षाभंग या सगळ्यांचं सुद्धा खत केलेलं असतं आणि ते त्यांच्या कलाकृतीमध्ये होतं. मला नेहमी असं वाटतं विशालजी की हम्म, जणू काही मायक्रोफोन, त्यांचा जो ध्वनिक्षेपक, बोलण्याचा जो माईक आहे, हो, त्यालाच जणू काही ईश्वर मानलं आणि त्याला आपली सुखदुःख त्याला सांगितली. हे जीवन त्यांनी सांगितला एक भाग आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, आपण आशाताईंच्याबद्दल बोलतोय म्हणून मी सांगेन, अगदी जवळच्या अशा एका निरीक्षणामुळे हां, अगदी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या साहित्यावर बोलत असत, कवितेवर बोलत असत, वा, नवीन काय लिहिलंय ते आहे, चांगल्या नाटकांना ते हजेरी लावत असत, चांगल्या कवितेचा अर्थ ते उकलून दाखवत असत. हम्म, म्हणजे मंगेशकरांच्या घरामध्ये
म्हणजे प्रभुकुंजामध्ये अनेकदा अनौपचारिक गप्पांच्या मध्ये हा. सहजगत्या आशाताई यायच्या ध्वनिमुद्रण नसताना, दिदी अशा रेकॉर्डिंग करून नुकत्याच आलेल्या असायच्या, उषाताई, मीनाताई. आणि तुम्हाला म्हणजे हा सोहळा मी सांगू कसा कळत नाही हा हा की ग्रेसच्या एखाद्या कवितेची ओळ त्याची चर्चा निघायची. वा वा. कधीतरी समोरच्या रामदास स्वामींच्या एखाद्या ओवीवर बाळासाहेब मंगेशकर हे बोलायचे आणि आम्ही ऐकत राहायचो. त्यांच्या कपाटामध्ये ग्रंथांच्या म्हणजे आपण अनेकदा कलावंतांच्या घरात जातो ना, तर फक्त आपल्याला मानचिन्ह, ट्रॉफी, झुंबरं आणि श्रीमंती दिसते. मला मंगेशकरांच्या घरामध्ये आशाताईंच्या आणि या मंडळींच्या पुस्तकं दिसली. हे मी आवर्जून सांगतोय वा. की म्हणजे हे असं काहीतरी नाहीये की कोणीतरी सांगितलंय की त्यांच्या घरामध्ये संत वसंत वाङ्मय, अलीकडच्या नव्या कवींच्या कविता हे सगळं भरभरून त्या वाचायच्या, चर्चा त्यांची करायची. एक आपल्या प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळी माहिती मिळेल म्हणून मला सांगावंसं वाटतं हो. की प्रभुकुंजामधली त्यांची जी रियाजाची खोली होती, त्या रियाजाच्या खोलीत मला माझ्या सुदैवाने तिथे बसून मला काही भावगीतं लिहायची संधी मिळाली. तर त्या वा. ठिकाणी मला भारावून टाकणाऱ्या 2 गोष्टी होत्या. आता त्या 2 गोष्टींच्या मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि आशाताईंच्या आणि या मंडळींचा रियाज काय होता ते कळेल. आतमध्ये गेल्यावर त्या खोलीमध्ये 2 गोष्टी मन वेधून घ्यायच्या. हा. एक म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी आयुष्याचा स्वतःचा निरोप घेताना त्यांना जो तंबोरा दिला होता, ती वीणा, त्या वीणेला पण ते बाबा म्हणायचे. वा. ही एक श्रद्धास्थान. आणि दुसरी गोष्ट, शेजारी त्याच्या स्वामी विवेकानंदांचा एक असा आश्वासक अशा तऱ्हेचा एक मोठा असा पुतळा म्हणा किंवा तसबीर ही मी पाहिली. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे संगीत आहे आणि दुसरीकडे सामर्थ्य आहे. एकीकडे विरक्ती आहे, दुसरीकडे कलेची आसक्ती आहे. मला असं वाटतं की भरत कामाचा जो मोर असतो ना हा. कपडावर, तो मोर आपल्याला नाचताना दिसतो हो. आणि आपण म्हणतो वाह काय मोर आहे. परंतु तो मोर कुठे असतो माहितीये का खरा? तो त्या कापड उलट केल्यावर गुंतलेल्या टाक्यात असतो. बरोबर आहे. त्याप्रमाणे या मंडळींची जी आतली मेहनत आहे, मनातली काळजातली सुखदुःख आहेत, ते जे तुटलेले टाके आहेत ते कलाकृतीत मिसळतात आणि माणसं मोठी होतात. मी तर सांगतो स्पष्टपणे की आशाताई आणि दिदी ही सगळी मंडळी ही या सगळ्या गोष्टीबद्दल फारशी बोललेली नाहीयेत किंवा निसटती बोललेली आहेत. पण माझ्यासारखा जवळजवळ 35-40 वर्ष वेगवेगळ्या रूपात त्यांच्या बरोबर राहिलेला एक कवी, एक रसिक, एक मंगेशकरांचा चाहता म्हणून सांगेन की ते कलावंत थोर होतेच, पण ते जीवनाचे तत्वज्ञ होते. खरंय. आणि हे जीवनाचं तत्वज्ञ ते त्यांच्या आवाजातून आज आपल्या सगळ्यांसाठी सोडून गेलेले आहेत. जितकं त्यांचं प्रोफेशनल लाईफ सगळ्यांना इन्स्पायर करणारं होतं, तितकंच पर्सनल आयुष्य देखील. कारण सगळे चढ उतार पाहिल्यानंतरही चिरतरुण राहून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या प्रेक्षकांना जपणं, त्यांच्यापर्यंत संगीताचा तो अनुभव पोहोचवणं, हीच कारकीर्द कायम लक्षात राहील. धन्यवाद प्रवीण सर, तुम्ही वेळ काढून आमच्यासोबत चर्चा केलीत आणि या आठवणींना जागृत केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.